यानंतर पुण्यातला अपडेट आहे। पुण्यातल्या वडगाव शेरीमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात महिलांचं आंदोलन सुरू आहे। या भागामध्ये अनेक दिवसांपासून पुणे महानगरपालिकेकडून पाणी पुरवठाच झाला नाहीये। त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला रस्त्यावर उतरून जनआक्रोश आंदोलन करतायत। तर काही महिला आमरण उपोषणालाही बसल्यात आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुणे शहरातील वडगाव शेरी या परिसरात गेले अनेक दिवसांपासून या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही आणि त्यामुळे या परिसरातील महिला अक्षरशः हांडे घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आज आपण बघतोय त्यांच्यात प्रचंड आक्रोश आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे सगळे आंदोलन करतायत। ताई, काय परिस्थिती आहे? पाणी अनेक दिवस नाही, आज रस्त्यावर उतरून अशा पद्धतीने महिला आंदोलन करतायत। मला असं वाटतं की ग्रामपंचायत मध्ये ज्या वेळेला आम्ही ग्रामपंचायत मध्ये होतो त्यावेळेला ही परिस्थिती होती। ग्रामपंचायत मध्ये होतो त्यावेळेला 2 अंडे घेऊन जायचा रामोडीला, 2 अंडे भरून आणायचे कधी 5 मैलावर। ती परिस्थिती मला असं वाटतं आज झालेली आहे। मग हे ग्रामपंचायत आहे की महानगरपालिका इथं आहे मला हेच कळत नाहीये। जर आपण अधिकारी एक सुद्धा फोन उचलत नाही, फोन केल्यानंतर निव्वळ टाइमपास करतात। हो नाही काहीतरी रोज वेगवेगळी कारणं देतात। हो पाणी येईल, टाक्याच भरत नाहीत, पाणीच नाही, वरनच पाणी येत नाही, तर पाणी जातंय कुठे? आम्हाला पाणी मिळत नाही। 2-2 महिने झाले अत्यावश्यक वस्तू पाणी असून ती मिळत नाही आम्हाला। परीक्षा चालू आहेत, लहान मुलांचे पेपर चालू आहेत। आता काही महिला मुलांना सोडून इथं आल्यात, म्हणजे आमचे किती हाल लावणार आहे अजून? इथले आमदार, खासदार, नगरसेवक काय चाललंय? कळमकरताई कायम आमच्या पाण्यासाठी धावून आलेले आहेत। तुम्ही हे सगळे घेऊन आलात, ऐकत नाहीत का? अधिकारी बोललेत, काय प्रॉब्लेम काय सांगतात? अधिकारी आम्हाला बोललेच नाही ना, की आम्हाला आश्वासन देतात, लहान मुलांना चॉकलेट गोळ्या देतात, तसं येतात आणि सांगतात उद्या येईन ना पाणी, परवा येईन पाणी। म्हणजे आम्ही काय छोटे आहेत का काय? आमच्या पाण्याचं करायचं काय? सगळं बिल्डरला पाणी जातं, 4-4 इंची लाईन आहे त्यांना, माहिती आहे का तुम्हाला? अधिकाऱ्यांना सगळं माहिती आहे, सगळं पाणी त्यांना जातं, टाक्या भरत नाही बघा विचारून, एकही टाकी भरत नाही। मग पाणी येणार कसं आम्हाला? बिल्डरला का पाणी देते ते? यांचा काय संबंध त्यांच्याशी? बघतोय आपण या स्थानिक लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, ज्या पद्धतीने पाण्याचे पाईपलाईन आहेत मात्र पाणी येत नाही। उन्हाळा सुरुवात झालेली आहे, उन्हाळा आहे आणि या ऐन उन्हाळ्यात लोकांना प्यायला पाणी देखील मिळत नाही, अशी परिस्थिती या स्मार्ट पुण्यात पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।